समाजामध्ये असणारा सलोखा हा मनामध्ये ठेवून तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली। पण एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून त्यावेळी इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गढूळ झालं आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे। पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही। काल अजितदादा पालकमंत्री म्हणून तिथं गेले, आता वातावरण थोडंसं शांततेत आहे। लोक तिथली जी आहेत, जे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम आहेत, त्यांना तिथं कुठेही वाद नको आहेत, पण बाहेरून आलेल्या लोकांना मुद्दामून तिथं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करत आहेत। त्यामुळे कृपा करून तिथं सलोखा राहणं हे फार महत्त्वाचं आहे। कारण जेव्हा दंगल होते, जेव्हा वाद मोठ्या प्रमाणात वाढतो, तेव्हा गरिबाचीच दुकानं जळतात, गरिबाचीच घरं तिथं जळतात। आणि आज लोकल बॉडी इलेक्शन ज्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जर मुद्दामून काही लोक द्वेष निर्माण करण्याचा, सत्तेतले लोक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, हे कदापि तिथं असणारी लोक आणि महाराष्ट्राची जनता आणि आम्ही सर्वजण हे सहन करणार नाही।